नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। बीड प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये मोर्चा निघतोय। सुरेश धस आणि मनोज जरांगे मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरुवात होणार होती। हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकणार आहे। बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात ठिकठिकाणी मोर्चे निघतायत आणि पैठण शहरामध्ये आज मोर्चा निघतोय। मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक सुद्धा सहभागी झालेले आहेत। मनोज जरांगे पाटील सुद्धा काही वेळातच या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। हातामध्ये निषेधाचे फलक घेऊन आणि दोषींना कठोरातली कठोर शिक्षा दिली जावी ही मागणी करत या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होणार आहे। देशमुख कुटुंबीय सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होईल। बीड असो, परभणी असो, ठिकठिकाणी मोर्चे निघालेले आहेत। पुण्यामध्ये सुद्धा मोर्चा निघाला। मुकमोर्चाच्या माध्यमातून निषेध नोंदवला गेलेला आहे। 1 महिना पूर्ण झालेला आहे संतोष देशमुख यांच्या हत्येला। 7 आरोपींना अटक झाली आहे। 1 आरोपी अजूनही फरार आहे। दोषींना कठोरातली कठोर शिक्षा द्यावी ही प्रमुख मागणी जी आहे ती नागरिकांकडून, देशमुख कुटुंबियांकडून केली जाते आणि याच मागणीसाठी ठिकठिकाणी मोर्चे काढले जात आहेत। पैठणमध्ये आज हा मोर्चा माझ्यासोबत धनंजय देशमुख आहेत। 30 दिवस पूर्ण होत आहेत। आज काय भावना आहेत? तुम्ही समाधानी आहात या सगळ्या तपास यंत्रणेवर? भावना त्याच आहेत ज्या पहिल्या दिवशी होत्या। जो त्रास आहे, जे सगळं अस्ताव्यस्त झालेली परिस्थिती आहे, त्याच्यात कुठेही थोडाही बदल नाही झालेला। फक्त पाठीवर हात ठेवून कुटुंबाच्या जे लोक सगळे आधार देत आहेत, जे लोक सांत्वन करत आहेत, जे लोक भेटत आहेत, त्यावर कुटुंब सध्या आहे आणि दुःख खूप मोठं आहे, ते पचू शकत नाही। खूप मोठ्या प्रमाणात दुःख आहे। वैभवी, 30 दिवस पूर्ण होत आहेत बेटा, काय कारवाईची तुझी मागणी राहील? गेल्या अनेक दिवसापासून तू पण हातबल आहेस, निराशाच आम्ही पाहतो। मागणी हीच आहे की जे आरोपी आहेत आणि त्यांना कोण मदत करणारे आहेत, त्यामध्ये यांना सह आरोपी करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। या सगळ्या तपास यंत्रणांवर तू समाधानी आहेस? समाधानी म्हणजे आता ते त्यांच्या प्रक्रियेने काम करत आहेत। त्यांची म्हणजे जी हालचाल चालू आहे ती तर म्हणजे समजा मला तर त्यातील इतकं काही समजत नाहीये, पण ते त्या प्रकारे त्यांचं काम करत असतील। पण आमची एकच मागणी आहे की जे तुमचा तपास चालू आहे ते लवकरात लवकर व्हावा आणि जे आरोपी असतील त्यांना तुम्ही जे एक राहिला त्याला लवकरात लवकर अटक करून कठोरात कठोर कारवाई करा। कॅमेरा पर्सन विनोद सह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। तर सुरेश धस आणि जरांगे पाटील मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी कडेकोट ठेवण्यात आलेला आहे। थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकेल। या ठिकाणी जमलेली आहेत। हातामध्ये काळे झेंडे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचबरोबर न्याय मागणाऱ्या हातामध्ये बॅनर जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी या सगळ्या नागरिकांनी आणलेले आहेत, ज्यामध्ये स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख आणि त्याचबरोबर स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे अशा स्वरूपाची भूमिका आणि मागणी जी आहे या सगळ्या नागरिकांची आहे। आपण बघू शकता की या मोर्चासाठी समोरच्या बाजूला एक वाहन जी आहे ती सुद्धा सज्ज करण्यात येत आहे। त्या वाहनावरती सुद्धा काळे झेंडे लावण्यात आलेले आहेत आणि संतोष देशमुख त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी यांचे फोटो सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। मोठ्या संख्येने गर्दी सध्या या परिसरात आपल्याला पाहायला निघणारा हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत जाणार आहे आणि त्याच ठिकाणी या आंदोलनकर्त्यांचं निवेदन जे आहे ते तहसीलदाराकडून स्वीकारलं जाणार आहे आणि यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक जमायला सुरुवात झालेली आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येचा आणि त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो कोठडीमध्ये मृत्यू झाला त्याचा सुद्धा निषेध करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक जमायला सुरुवात झालेली आहेत। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे समाजातल्या सगळ्याच स्तरामधले लोक जे आहेत ते या ठिकाणी जमत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी संतोष देशमुख यांचं कुटुंबीय पैठण शहरामध्ये दाखल झालेलं आहे। ते सुद्धा मोर्चामध्ये आणि काही वेळातच या मोर्चाला सुरुवात होईल। आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून आपण या संदर्भातले अपडेट्स सातत्याने जाणून घेणार आहोत।